उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये 20 मिनिटं चर्चा। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची अँटी चेंबरमध्ये चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला, ठाकरेंकडून फडणवीसांना पुस्तक भेट। प्रवीण गायकवाडांवरील शाईफेक प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी दीपक काटे, भवानेश्वर गिरनारेला कोठडी। पुण्याच्या कोथरूड परिसरात प्रवीण गायकवाडांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। आम्ही पुरोगामी विचारांसोबत अशा आशयाचे बॅनर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवशी जाहिरात होर्डिंग नको, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अधिकाधिक योगदान द्या, भारतीय जनता पक्षातर्फे आवाहन। जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेस आक्रमक। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचं आंदोलन। कायदा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा। आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट तर काहींसाठी कंत्राटदार फर्स्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर टीका। मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी घेतली राजगडावर अमित ठाकरेंची भेट। शिबिराला आमंत्रण दिलं नाही म्हणून प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती। जनसुरक्षा कायदा रद्द करा, आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीचे शिरोळ तहसील कार्यालयावर निदर्शने। डॉक्टर मोहन भागवत आज सोलापूर दौऱ्यावर। सोलापुरातील अनेक कार्यक्रमांना राहणार उपस्थित। नंतर सोलापुरातून बँगलोरला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांची पूर्व विदर्भातील भाजप आमदारांची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीत नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा होण्याची शक्यता। इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात दिल्ली दौरा असेल, संजय राऊतांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस डुप्लिकेट टोले मारण्यात पटाईत। फडणवीस डुप्लिकेट शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत राऊतांचा टोला। फडणवीसांची ऑफर नव्हे तर टपली होती। उद्धव ठाकरे स्वाभिमानी नेते, फडणवीसांची ऑफर गांभीर्याने घेणार नाहीत, राऊतांचं वक्तव्य। पोलिसांचं राजकीय बुजगावणं झालंय, भाजपमध्ये गुन्हेगारांची भरती सुरू, राऊतांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा नवा टीझर जारी, संजय राऊतांकडून टीझर ट्विट। राहुल गांधींचा पुन्हा एकदा भाजपवर हल्ला, महाराष्ट्राची निवडणूक भाजप आणि आयोगानं मिळून ढापली, बिहार आणि आसाममध्येही हेच करण्याचा डाव, राहुल गांधींचा घणाघात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मीरा रोडच्या दौऱ्यावर। 8 जुलैच्या मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा। सामनाच्या अग्रलेखातून पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवरले, अग्रलेखात पोलीस प्रशासनावर टीका। हनी ट्रॅपचा मुद्दा नाना पटोलेंनी विधानसभेत उपस्थित केला। मुद्द्यावर उद्या संध्याकाळी भूमिका मांडण्याचे विधानसभा अध्यक्षांचे सरकारला आदेश। सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत पाण्याच्या प्रश्नावरून भाजप आमदार प्रशांत ठाकूर नाराज। मी पाहिजे तर राजीनामा देतो, विधानसभेत प्रशांत ठाकूरांचं वक्तव्य। गोंदियातील गंगामाई रुग्णालयात अनागोंदी कारभार, रुग्णालयाची चौकशी करणार का? सर्व तपासण्या पूर्वीप्रमाणे मोफत होतील का? राजकुमार बडोले यांच्याकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित। परवाना केंद्र सरकार देतं, लवकरच परवाना मिळेल, बाकी गोष्टींबाबत तत्काळ बैठक घेऊ, हसन मुश्रीफांचं उत्तर। शारीरिक क्षमता नसलेल्या तरुणांची एक्साइज इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती, चुकीच्या पदोन्नतीमुळे संवर्गातील कर्मचाऱ्यांवर अन्याय, जितेंद्र आव्हाडांचा पदभरतीवरून विधानसभेत सवाल। भरती फक्त लिपिकमधून केली जाईल, त्यानंतर जवान संवर्गातील पदोन्नती दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। आशिष शेलार, रोहित पवारांची विधान भवन परिसरात भेट। विधान भवन परिसरात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, रोहित पवारांना दिलेल्या जबाबदारीबाबत शेलारांकडून अभिनंदन। मिठी नदीचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित। मिठी नदीचा गाळ कुणाच्या घशात गेला ते शोधलं पाहिजे, अनिल परबांची मागणी। कुणाला कसं वाचवायचं, अनिल परबांकडून शिकावं, उदय सामंतांचा पलटवार। एकाच वेळी एका विभागाच्या 12 लक्षवेधींचं काम कसं करणार, लक्षवेधीवरून मंत्री उदय सामंतांची नाराजी। अधिकारी घरी जाऊन परत कधी येणार, सामंतांचा सवाल। आशा वर्कर्सच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नाही, आशा वर्कर्सचा प्रश्न अधिवेशनात नाना पटोलेंकडून उपस्थित।
दिव्यांग आयुक्तांना नागपूरमधील प्रकरण भोवलं, आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवून निलंबनाची कारवाई, मंत्री अतुल सावेंची कठोर कारवाई. मला हायकमांडकडून कोणतीही नोटीस आली नाही, चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सभागृहात नव्हतो, विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण. सभागृहात विरोधकांचं तोंड दाबण्याचं सरकारचं काम सुरू, बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्काटदाबी सुरू, वडेट्टीवारांचा आरोप. सुरेश धसांचे कृषी संचालक विनय आवटेंवर आरोप, 2016 ते 2020 दरम्यान पीक विमा योजनेत मोठा घोटाळा. विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन, हातात भोपळा घेत सरकार विरोधी घोषणाबाजी करत आंदोलन. शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल, शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं, अमोल मिटकरींचं आश्वासन. पावसाळी अधिवेशनाचे उरले फक्त 2 दिवस, सभागृहात आज शेतकरी प्रश्नावर होणार चर्चा, मोडकळीस आलेल्या शाळांच्या मुद्द्यावर चर्चा. महाराष्ट्रात प्लास्टिक फुलांवर बंदी येणार, विधानसभेत 105 आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर, मुख्यमंत्र्यांचीही संमती, लवकरच होणार निर्णय, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी निर्णय, कृत्रिम फुलं बंद करण्यात येणार. गोकुळ संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा ठराव, ठरावाला विरोध करत याबाबतचं पत्र संघाकडे सुपूर्द, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांची प्रतिक्रिया. पंढरपुरातील मेहतर समाजाच्या सफाई कामगारांना प्रत्येकी 600 चौरस फुटाचे घर देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती, अजित पवारांच्या माहितीनंतर मेहतर कामगार वसाहतीत फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 300 कोटींचा निधी, देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारानं भक्कम निधी मंजूर, मराठा तरुणांसाठी मोठा दिलासा. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसामुळे निसर्ग सौंदर्य बहरलं, मन मोहून टाकणारं दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कडक पाऊल उचलण्यास सुरुवात, कोणतंही बांधकाम करण्यापूर्वी पीएमआरडीएची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक. रत्नागिरीमधील नाटे बाजारात आगीचं तांडव, आगीत नुकसान झालेल्या दुकान मालकांना अपूर्वा समांत फाउंडेशनच्या वतीनं मदत. धाराशिवमध्ये मुरुम इथे राजस्व समाधान शिबिराचं आयोजन, शिबिरात केवळ 6 नागरिकांना प्रमाणपत्राचं वाटप. हिंगोलीत जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी, नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर, विठ्ठुनामाचा जयघोष करत वारकऱ्यांची पालखी बीडमध्ये दाखल. नाशिकच्या सुरगाणामध्ये आधुनिक रुग्णालय बांधणार, बांधकामासाठी 5 एकर जमीन मंजूर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. दिवंगत कैलास नागरेंच्या पत्नी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, 14 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याची तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची मागणी. सोलापूरच्या बार्शीतील ट्रॅक्टर रॅलीतील आंदोलकांना जामीन, 37 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी केलं होतं आंदोलन. धाराशिवमध्ये एकाच दिवशी 15 लाखाहून अधिक वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड होणार, तुळजापूरमध्ये वृक्ष लागवडीचं प्रात्यक्षिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आलं प्रशिक्षण. छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय केनेकरांचा अनोखा संकल्प, यंदा वाढदिवसासाठी हार तुरे स्वीकारणार नाही, एक पेड मां के नाम अंतर्गत झाडं लावण्याचं कार्यकर्त्यांना केलं आवाहन. सोलापुरातील 13 विकास कामांच्या पूर्ततेची मागणी, मुंबईतील बैठकीत आमदार देवेंद्र कोठेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुख्यमंत्र्यांचे शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 4 वर्षांनंतर टॉय ट्रेन सुरू, चक्रीवादळांमुळे रुळावर झाड पडल्यानं स्टेशनचं मोठं नुकसान झाल्यानं टॉय ट्रेनची सेवा केली होती बंद. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे 23 जुलै रोजी नागपूर दौऱ्यावर, आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार.
परभणीत परिचारिका संघटनेचं एक दिवसीय काम बंद आंदोलन मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उद्यापासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा. लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाचं उदगीरच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन. विविध मागण्यांचं आंदोलकांकडून सरकारला निवेदन. येत्या आठवड्याभरात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा. जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं एक दिवस काम बंद आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून बेमुदत राज्यव्यापी काम बंद आंदोलन छेडलं जाणार असल्याचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.